संताजी घोरपडेंच्या स्मारकाच्या ठिकाणी शिवजयंती करून आज आदरणीय माझे मित्र सोहम शिर्के आणि सदाशिवराव गायकवाड यांचे चिरंजीव यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। खऱ्या माणसाला ऊर्जितावस्था देण्याची भूमिका ज्यांनी अदा केली त्याबद्दल मी त्यांना वंदन करतो। आणि संताजी धनाजी ही छत्रपती शिवाजी काळातले फार मोठे युगपुरुष होते आणि योगायोगानं आमच्या गावाजवळच त्यांचं समाधी असणं हे आमचं परमभाग्य समजतो आम्ही। म्हणून राज्य आणि केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो की हे अ वर्गात कसं तीर्थक्षेत्र करता येईल किंवा विकासाच्या भूमिकेच्या माध्यमातून हे इतिहास पुरुष होता, स्वराज्यासाठी ज्यांनी स्वतःची आहुती दिली त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं तरतूद करण्याचा प्रयत्न करावा। मी माझा पक्ष आयुष्यभर मी ह्या गावातलंच असल्यामुळं माझी जिम्मेदारीच ठरते। म्हणून मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि राज्य सरकारांना सांगू इच्छितो यांचा उचित सन्मान ह्या राजाचा व्हावा। संताजी घोरपडे ही फार मोठी व्यक्ती होती आणि त्यांच्यामुळं ह्या परिसराला ज्यावेळेस खानाची स्वारी आली होती त्यावेळेस पिलवाच्या घाटात ह्याच दोन भावाभावांनी व ह्या दोघांनी या नेत्यांनी चळू की पळू करून सोडलं होतं। तो इतिहासात नोंद आहे। आणि ज्यावेळेस इतिहासाची पानं लिहितील तेव्हा कारकिल ह्या गावाचं नाव सातारा जिल्ह्यात अभिमानानं प्रतापगडानंतर कारकिलचं नाव निघतंय। असं हे कारकिल गाव आहे, त्या गावात हे घडतंय। मी त्या गावा शेजारचा असल्यामुळं मला सार्थ अभिमान आहे। म्हणून त्यांना वंदन करण्यासाठी मी आज मुंबईवरून आलेलो आहे आणि हेतून उत्तरोत्तर हे मोठं कार्य संताजी घोरपडेंचं होत जावं, जगाला इतिहास त्यांचा खऱ्या अर्थानं मालूम व्हावं, माहीत व्हावा। आणि मला आनंद वाटला की आमच्या पंचायत समितीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज वक्तृत्व स्पर्धा घेतल्या आणि त्याला रिस्पॉन्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी चांगला दिला। त्याबद्दल संताजी घोरपडेंचं वीर संताजी घोरपडेंचं ज्ञान माहिती साऱ्या तरुण पिढीला मिळेल आणि त्यांनी कसं स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, शत्रूला देखील शत्रूच्या डोळ्यात देखील समुद्राच्या पाण्यात त्यांच्या घोड्याची टापाचा आवाज आला तर ह्या माणसाचं एवढं मोठं कर्तृत्व होतं आणि त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा चांगला मिळावा म्हणून मी आज आलेलो आहे। आणि माझं कर्तव्य समजतं, मी त्यांचा पाईक आहे, मी त्यांचा शिपाई आहे। म्हणून माझ्या वतीनं जे जे होईल तेवढं मी वीर संताजी घोरपडे या भूमीसाठी मी माझा प्रयत्न करीन। मी माझा राष्ट्रीय समाज पक्ष भेटी धरण्याचा प्रयत्न करीन एवढं आपल्याला अभिवचन देतो। आणि आज तुम्ही मंडळींनी सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा आभार मानून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय भारत। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।